राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नवं घडतंय। बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर। सर्वच राजकीय पक्षांच्या दालनात, बैठकीत आणि गुप्त चर्चांमध्ये आता एकच विषय धगधगतोय, नव्या लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघाची उभारणी। या चर्चांना अधिकृत स्वर देत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलेला दुजोरा म्हणजे जणू या बदलांच्या पर्वाची रणशिंग फुंकणारी पहिलीच घोषणा ठरली आहे। मिळालेल्या संकेतानुसार सांगली जिल्ह्याच्या राजकीय भूमीवर आता 2 लोकसभा मतदारसंघाची बीजं रोवली जाणार आहेत आणि त्या नव्या अंकुराचं नाव असू शकतं ईश्वरपूर। ईश्वरपूर हे नाव उच्चारताच जणू एक नवा नकाशा डोळ्यासमोर उभा राहतो। आशा, आकांक्षा आणि राजकीय समीकरणांच्या नव्या रेषांनी रंगवलेला 2029च्या लोकसभा निवडणुकांच्या उंबरठ्यावर उभा असलेला देश आता केवळ निवडणुकीची तयारी करत नाही, तर लोकशाहीच्या नव्या आराखड्याची जडणघडण करतोय। हे पुनर्रचना केवळ सीमा रेषांची नाही, ही आहे सत्तेच्या केंद्रबिंदूच्या पुनर्निर्धारणपणाची कथा। कायद्याच्या चौकटीत एक स्पष्ट सूत्र मांडलं गेलं, लोकसभा मतदारसंघासाठी संपूर्ण राज्य हा निकष, तर विधानसभा मतदारसंघासाठी जिल्हा हा आधार। या तत्वावर उभा राहत महाराष्ट्राचा राजकीय नकाशा मोठ्या प्रमाणावर बदलू शकतो। लोकसभेच्या 48 जागा वाढून 72 आणि विधानसभेच्या 288 जागा थेट 432 पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे, म्हणजेच राजकीय क्षितिजावर अभूतपूर्व विस्तार। याच धर्तीवर सांगली जिल्हा ही नव्या परिवर्तनाच्या उंबरठ्यावर उभा आहे। सध्या असलेल्या 8 विधानसभा मतदारसंघाचं रूपांतर 12 मध्ये होऊ शकतं। 2011च्या जनगणनेचा आधार घेत 28 लाखांहून अधिक लोकसंख्येच्या या जिल्ह्याला आता 2 लोकसभा मतदारसंघ मिळण्याची शक्यता स्पष्टपणे दिसू लागली। एका लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभा मतदारसंघ। या पारंपरिक समीकरणानुसार सांगली आणि ईश्वरपूर असे 2 प्रभावी राजकीय ध्रुव निर्माण होऊ शकतात। मात्र या चित्रात आणखी एक शक्यता दडलेली आहे। उर्वरित मतदारसंघांना कोल्हापूर, सातारा किंवा सोलापूर जिल्ह्यांशी जोडून नवा राजकीय पट उभारण्याची केवळ रचना नाही, ही आहे राजकीय बुद्धिबळाची चाल। या सगळ्या घडामोडींमध्ये संसदेतील चर्चा रंगताना विशाल पाटील यांचा आवाज ठळकपणे उमटताना दिसतोय। त्यांच्या वक्तव्यामधूनही या बदलाची चाहूल अधिक स्पष्ट होते। ईश्वरपूर लोकसभा मतदारसंघाची कल्पना आकार घेताना भौगोलिक सलगतेचा धागा अत्यंत महत्त्वाचा ठरतो। शिराळा, पलूस, कडेगाव, खानापूर, आटपाडी हे मतदारसंघ एकत्र येत एक सुसंगत, संतुलित आणि प्रभावी राजकीय संरचना निर्माण करू शकतात। दुसरीकडे सांगली लोकसभा मतदारसंघ ही नव्या रूपात उभा राहू शकतो। मिरज, तासगाव, कवठे महांकाळ आणि जत या भागांसह अशा प्रकारे सांगली जिल्ह्यात 2 वेगवेगळे पण तितकेच प्रभावी राजकीय केंद्रबिंदू उभे राहण्याची शक्यता आहे। या सर्व बदलांच्या मागे एक व्यापक राष्ट्रीय दृष्टिकोन कार्यरत आहे। नवीन संसद भवनात उभारलेली 888 सदस्यांची आसन क्षमता ही केवळ वास्तुशिल्पाची किमया नाही, तर लोकशाही विस्ताराचा स्पष्ट संदेश आहे। सुमारे 10 लाख मतदारांमागं एक खासदार हे नवीन गणितात आकार घेत आहे आणि त्यातूनच सांगलीसारख्या जिल्ह्यांना नवे प्रतिनिधित्व मिळण्याची संधी निर्माण होते। इतिहासाची पानंही या बदलांच्या साक्षीदार आहेत। 2009च्या पुनर्रचनेत शिराळा आणि वाळवा मतदारसंघांनी कराड होऊन हातकणंगलेकडे प्रवास केला होता। आता पुन्हा एकदा इतिहास नव्या रूपात, नव्या रंगात लिहिला जाणार आहे आणि या संपूर्ण प्रक्रियेला एक नवा भावनिक आणि सामाजिक आयाम मिळतो, महिला आरक्षणाचा। 2029च्या निवडणुकांमध्ये हे आरक्षण लागू होण्याची शक्यता व्यक्त होते। त्यामुळे राजकीय घराण्यांमध्ये एक वेगळीच चळवळ सुरू झाली आहे। घरातील महिला सदस्य, सौभाग्यवती, सुनबाई, कन्या आता सक्रियपणे जनतेत मिसळताना, संवाद साधताना दिसत आहेत। ही केवळ निवडणुकीची रणनीती नाही, ही आहे बदलत्या समाज रचनेची नांदी। सांगली जिल्ह्याच्या राजकीय इतिहासात आता एक नवं पर्व लिहिलं जाण्याच्या उंबरठ्यावर आहे। ईश्वरपूर हा फक्त एक मतदारसंघ नसेल, तो असेल एका नव्या राजकीय युगाचा प्रारंभ, जिथं नकाशे बदलतील, समीकरणं बदलतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लोकशाहीचं चेहराही नव्याने घडेल। राजकीय घडामोडींचा सर्वात वेगवान अपडेट फक्त इथेच राजकीय लाईव्हवर। आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत।